रंगदेवता आणि नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून नमस्कार. आता हे सगळे माझ्या मागे ह्यासाठी पळतात कारण माझ्याकडनं एक मोठा कांड झालाय. आता यो कांड काय हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर पुढचे काही दिवस तुम्हाला ही नौटंकी पाहावी लागेल. आता हे कांड कुठून सुरू झाला ते सांगतो. हळू, जवळ, अजून जवळ, आगास. मग आता का मला सांगतेस तू हे, ते पण लग्नाच्या 1 वर्षानंतर? यू नो ना की माझं किती प्रेम आहे तुझ्यावर, आणि तू मला आत्ता सांगतेस की तुझ्या पोटातलं हे बाळ माझं नसून त्या पांचट लेमनचं आहे. यार विने असं नाहीये रे ते. काय? किती वेळा सांगितलं तुला? लेमन नाहीये ते, लेमॉन आहे, लेमॉन. याच्यामुळे सांगत असतो, एक डायलॉग 100 वेळेस लिहून काढायचा. अरे स्थानिक लावासकी काय सांगून गेलेत? होय हा, काय काहीतरी सांगितलं असेल ना? बरोबर नाही, काहीतरी सांगितलं असेल ना? तेच अभिनय साधना. अभिनय साधना? अभिनय हा माणसाचा रिअलिस्टिक झाला पाहिजे. माझ्या नाही रे. तू अजून आहे ना 2012चा अभिनय करतोय. तू फक्त लुकने अभिनय करतो रे, तसं नाही चालत. आतून आलं पाहिजे, आतून. ते बघ, चेहऱ्यावर एक्सप्रेशन दिसले पाहिजे ना. माणसांनी कॅरेक्टर असं करायचं ना. तुला सांगतो, तू असं कॅरेक्टर कर ना, लोक मला म्हणले पाहिजेत हॉलिवूडचा ऍक्टर आणला काय नाही. नाही भाई, एकदम भारी. आता कसं करतो बघ. हा चल, कमन. रेडी? लेमन 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 लेमन. चलो चलो स्टार्ट. इतक्या जवळ येऊन. हा. मग आताच का मला सांगतेस तू हे की तुझ्या पोटातलं हे बाळ? म्हणजे मी व्यवस्थित करते का रे? म्हणजे इमोशन वगैरे थोडं सांगणार आहे, म्हणजे कळत नाहीये यार. लय मोठा प्रॉब्लेम राह. उठ एक मिनिट. उठ उठ उठ. तुझं काय माहिती का? हे काय बस नाही. आता 2 झाले पाहिजे ना त्याच्या. असं मस्त बस ना. हे असं वाटतंय ते अशी बस ना व्यवस्थित. असं घाबर त्याला जरा, असं दिसलं पाहिजे ना ते. तू काय घाबरते कशाला? तुम्हाला येऊन उठवल काय करेल? नाही नाही. आणि तुला किती वेळ सांगितलंय, ती हेलन कॅरेक्टर सखाराम बाइंडर मधल्या लक्ष्मी सारखं नाहीये. ते हिच्या सारखं आहे. ते काय कोण? ते कोणती आपली चंपा. चंपा. तसं आहे ते कॅरेक्टर. तसं कर ना. हो. हा कर. चल. हो हो. हा भारी झालं पाहिजे. मस्त करता तुम्ही, एकदम मस्त करताय. फक्त कॅरेक्टर अभ्यास करा. ओके. चल. येस येस. हा चल. ओके कर. तुला मी सांगतो, व्यवस्थित. ही जी कॉन्सेप्ट आहे ना, असली बाप आहे ना, तुम्ही फक्त काम करा रे भाई. डिरेक्शन, याचे अँगल, याची ब्लॉकिंग असली बाप करणार ना, येडे झाले पाहिजे, येडे. असं आहे ना, तुला सांगतो, तू भारी कर. तुला बक्षीस फिक्स आहे, मी लिहून देतो. असं टेन्शन घेऊ नको. बाई बाई बाई. बघ आता तू इतकं ना. हा. आणि अजून एक सांगत राहिलं, तुमच्या दोघांचं आहे ना, दोघांचं बॉन्डिंगच दिसत नाही. दोघांचं ज्यावेळेस बॉन्डिंग भारी वाटेल ना, त्यावेळेस बघ ते प्रॉपर दिसलं पाहिजे ना. दोघं एकत्र आले, फील झालं पाहिजे. मला झोप येते म्हणलं, लोक तिकडून हाणतेनच. हा तुम्ही भारी करा, फक्त लोकांचे आहे. अरे करू दे ना, नाटक तर आधी बसू दे बाबा. इथं काहीच नाही, कसतच काही नाही. ह्याचं आपलं चाललंय, तुमच्याशिवाय कोण नाही. येडाय काय मी? हा का मोटिवेट करू का नको तुम्हाला? अरे हो, पण करू दे तर. करू दे ना. काय चांगलं सांगतो ना तुम्हाला. हा ठीक आहे ना. बस बस घर नीट. हा चलो इथून. मग मला सांग की तू आत्ता काय बघायचं लोकांनी? हे तुझी भंगारपाठ. कोणता भाग बघायचा सांग. किती छोट्या गोष्टी आहेत राव, किती बारीक गोष्ट आहे ही. ठीक आहे, सॉरी. कसं कळत नाही तुला? काय म्हणून सांगत असतो, सुट्टी मारीत जाऊ नको म्हणून. काल तुला सांगून गेलो होतो मी मुंबईला. हे भाई, अरे मी सांगायचंच विसरलो. काल मुंबईला गेल्यावर जसा वेळ मिळालाय का, तसा मी इरफान सरांच्या कबरीजवळ गेलोय. हसा बसून होतो.
7 तास बसून होतो मी आणि इरफान सर आणि मी आणि इरफान सर 7 तास गप्पा मारल्यात. इरफान सर बोलले? हा मग हार्ट टू हार्ट असा मेंटली झाड झाडभर थिएटर करून स्वतःला अभिनेता म्हणता तुम्ही? हा त्यासाठी ना वर्षानुवर्ष तप केलाय त्यांनी. हे असे त्यांचे इंटरव्ह्यू पाहून स्वतःला कलाकार म्हणता का? त्यांचे ना काहीतरी आदर्श घ्या असे जरा. हा ठीक आहे हा तू बघ आता. हा आता मी कसं करतो बघ. हा चल 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 मेरी जान. आणि तू दादागिरी नको करतो रे. दादागिरी काय? मैत्री असं ना ती हॉलच्या बाहेर. इथं शानपण नाही करायचा. इथं मी डिरेक्टर आहे आणि तू ऍक्टर आहे, कळलं का? थोडं थांबा. ए झिपरे नीट राहा. मी काय केलं? ती माऊस भाऊ असं ना ती हॉलच्या बाहेर, इथं नाही. सांगितलं ना तेवढंच करायचं. आय एम द डिरेक्टर ऑफ धिस नाटक. अरे मी इथंच बसतो. करा 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 चला. अरे बस. 3, 2, 1 लाईट. हा चल. मग मला आत्ताच काय सांगतेस तू हे? ते पण लग्नाच्या 1 वर्षानंतर. यू नो ना की माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. आणि तू मला आत्ता सांगतेस की तुझ्या पोटातला हे बाळ माझं नसून त्या पांचाट लेमनचं आहे. I can't accept this. But why? Why this कोलावरी डी? काय? विधात्या तू का रे असा वागलास? हा कोणता डायलॉग आहे? मॅडम एक मिनिट थांब. 1 नंबर रील सुचले मला. तू नाना कर. हा आणि मी वेलकमचा मजनू करतो. अरे जा ना. अरे भिकारी हो. अरे मरा ना तसेच. काय भांगार येत रे तुम्ही? मी मजनू करतो, मी नाना करतो. हा ऐसात थोबड फोडलं पाहिजे. तरी माझे गुरु म्हणायचे मला, तू असल्या पाहुण्याला मित्राला घेऊन नाटक करू नको. गुरुवर्य माझं चुकलं, खरंच चुकलं. एकदम भंगार ऍक्टर तुम्ही, भंगार. मी रोडवरची उचलीन, त्या पालातले उचलून ऍक्टर करीन, पण तुमच्यासोबत नाटक करणार नाही. मॅडम अरे ऐक ना. हाड अरे ते नाटक बस. हाड केलं तो. रील करायची का? हा काट पटकन फोन काट. कंटेंट सुचले पटकन करू. मी करते. हा पहिला एपिसोड जर तुम्ही पाहिला, पण खरी गंमत पुढे आहे. आणि हीच गंमत अनुभवण्यासाठी आताच लाईक करा, शेअर करा आणि पटकन सबस्क्राईब करा.